पहिलेच सांगतोय आजचा ब्लॉग थोडा मोठा आहे, बट पूर्ण पहा, मजा येईल तुम्हाला. खूप मेहनतीने बनवलेला आहे. सकाळी सकाळी लवकर रेडी झालो, कारण आज आहे बाप्पांचं विसर्जन. दिवसभर आपल्याला वेळ भेटणार नाही म्हणून पुस्तक पण वाचून घेतलं. मागच्या 10 वर्षापासून मी पुण्याचं गणपती विसर्जन एक्सपिरियन्स करतोय. लहानपणी उमरखेडचं केलं आहे, बट आता खूप वर्षानंतर उमरखेडचं विसर्जन पाहण्यात येणार आहे. तुम्हाला पण दाखवतो, स्टे ट्यून. गणपती बाप्पा मोरया. लाईफ ऑफ सर्कल तुम्हाला माहीत आहे का? ते नेहमी कंप्लीट होत असतं. पहिल्या दिवशी आमच्या घरचा गणपती जेव्हा घ्यायला गेलो होतो, मला हाच गणपती आवडला होता, पण या दादांनी माझ्या आधी घेतला, त्यामुळे मला भेटला नाही. पण त्या बाप्पाचे विसर्जन मला भेटले. तिथून मी आलो आपल्या मंडळाजवळ आलं तर एक वेगळाच खतरनाक गेम चालू होता. आमचं मंडळ आणि मागच्या मंडळाची जुगलबंदी चालू होती. भाई इतक्या राऊंडमध्येच माझे कान सुन्न झाले. याच्यानंतरचा व्हिडिओ म्युझिकमध्येच बघा. फिरता फिरता पोहोचलो स्वप्नपूर्ती ग्रुपच्या खिचडी वाटपाजवळ. तिथून परत मंडळाजवळ गेलो. डीजे प्रकार आपल्याला पहिलेपासून आवडत नाही. कानं खराब करतील लोकांचे, इतका खतरनाक आवाज येतात. त्यामुळे आपण इकडून मारली कल्टी आणि पुन्हा मंडळात पोहोचलो. भाई रात्री पुन्हा एक जण कॉम्पिटिशन लावायला आलं आणि पुन्हा एक जण ढेर झालं. त्याच्या बँडला केलं थंडगार. म्युझिक बरोबर 12 वाजता पोलिसांनी बंद केलं आणि लगेच आम्ही नदीकडे निघालो विसर्जनासाठी. बाप्पाला निरोप देताना एकदम असं मूड चेंजच होऊन जाते, शांतच होऊन जाते माणूस. तुमच्यासोबत पण असंच होते का? एक समजलं नाही, मिरवणुकीत 100 जण होते आणि विसर्जनासाठी फक्त 10 जण. करून आम्ही सगळे आलो वापस आल्यानंतरचे काम तुम्हाला कोणी दाखवणार नाही. सगळी सेटिंग लावून आम्हाला घरी परत यायला सकाळचे 3 वाजले. जस्ट घरी पोहोचलो विसर्जन करून. लगेच रेडी होऊन होतं, मग बोलू. झालं गणपती बाप्पाचं विसर्जन. आता 10 दिवस असे कसे गेले माहीतच पडलं नाही. आता फुल शांतता. खूप वर्षानंतर उमरखेडचं विसर्जन केलं मी आणि खूप जुने मित्र भेटले. खूप डान्स केला, मजा आली. आणि कान तर अजून माझे सुन्नच आहे. मी कोणत्या आवाजात रेकॉर्ड करताय मला पण माहीत नाही. आता थकलो आहे फार, आता झोपतो. गुड नाईट. गणपती बाप्पा मोरया. पुढच्या वर्षी लवकर या.